जुनी माणसं लई म्हणजे ती मनाने पण श्रीमंत होती, कशाने मनाने सुद्धा श्रीमंत होती. आता तशी लोक जवळ जाते एकामेकाला बोला तर किंमत देणार तर एकामेकाची आवराजून गाडी घ्या जायची आवराजून. साल काय असतं नाना? साल म्हणजे आता कसं तुम्ही काही तुटी करता तसं आमचं पूर्वीच्या काळात कसं होतं, आमच्या वडिलांच्या काळात साल करायचं. काय करायचं? साल. साल म्हणजे असं बात होती बकरी वाळायची कुणाची तरी. माझं म्हातारं काय करायचं, सालाने ठेवायची. सालाने बघ तुझी बकरी येते, तुझ्या बकरीकडे मला सालाने ठेवायचा. म्हणजे वर्षभर ठेवलं की त्याला काय 2000 4000 रुपये, 2 आणि 4000 तर नव्हतं, 2000 लय झालं. तेव्हा त्याला काय म्हणायची, या पोर माझं सालाने ठेवलं या. ते वर्षभर सालाने साल करायचं 2000. असे मी कामा म्हणावर इथं साल केलं. पहिला सुप्याला होता कामा म्हणावर, ते आता लोणारवाडी 2 तालुका त्याच्या पण सालाने होतो. असं मला वाटतं वर्षभर बाबा म्हणजे आमच्या मावळ्याचं लोक त्याच्या इथे साल केलं मी. त्याच्या इथं पण असेल काहीतरी 7-8-6 महिने असेल. एक मधुमानवर म्हणून आता वारलं ते, त्यांच्या इथं पण 6 महिने साल होतो की वर्ष काढलं असेल. असे 3 जण इथे मी साल केलं. तेव्हा साल कमी होत, तेव्हा त्याला म्हणायची सालाने ठेवला, गडी ठेवला. संध्याकाळ पण कशी बकरी वळायची, संध्याकाळचं जेवायचं, मग काय लेंड्या लोटायच्या. परत सकाळ उठलं की मग आंघोळ्या बिंगोळ्या करायची, चला मेंढका. याला त्याला कोण आहे, हे पोर कोणाचं ढाक्याचं आहे, सालाने ठेवले. असं त्या काळात चालायचं. आमचं म्हातारं काय म्हणायचं, पोर कुठं सालाने ठेवलं मानवराच्या इथे. असं त्या काळात चालायचं. म्हणजे गरिबी होती म्हणून जेवण वगैरे भेटायचं म्हणून. हा, पगार. जेवण, राहणं आणि पगार. पगार त्याचे काम करणं, कपडे पिडे, अशी एखादी शियाल अंगाव काठी घ्यायची हातात, त्याला मेंढका तयार. ती काय करायची, तुझ्या इथं सालाने ठेवलं की दुसरं पण यायचं इस्रायला. मामा पोर आहे काय करा सालाने, सालाने ठेवतो मी. असं चालायचं बाबा पहिले. गडी, आता गडी मिळतोय का? आता मला वाटतं 50,000 दिलं ना वर्षाला तरी गडी नाही. 60,000 पण ती. आता गडी राहिलाच नाही. तेव्हा गरिबी पण लय होती ना. तेव्हा गरिबी लय लोकांची राहायची, श्रीमंत थोडीच लोक राहायची. असं होतं ना. तेव्हा गरज लय राहायची लोकांना, गरिबांना. 50 जण व्हायचं गरीब, 20 जण राहायचं असं श्रीमंत लोक. एवढ्या गाड्यांचं काय करते ना गाडी तरी पण ठेवायची आपली. त्या काळात कशी ठेवायची, काय गरीबाला सांभाळायची, मदत करायची. आता तसं नाही राहिलं. त्या काळात मानुक्षी बनली होती. काय होती? मानुक्षी. आलं तरी हाडे हाडे करीत नव्हती. बस बाबा, राहा बाबा, जेव बाबा, खा बाबा. आता जवळ नाही गेलं तरी माणसाला मान विचारी ना. त्या काळात लय किंमत होती. गाडी ठेवायची नुसती नावाला, पण किंमत लय होती. असं होत ती. आम्ही बाबा साल केलं या. तेव्हा तुम्ही गरिबी लय जाऊन बघितली. लय गरीबी बघितली. त्या गरिबीची अजून आठव आहे आम्हाला. काय अजून आठव होई. हाय किंवा मेंढरा बोलतोय मी अजून. आता एवढं वय झालं ना तरी बकरी बोलतो या. तेव्हा तुमच्याकडे एक पण नसेल का? होती 4-5 बकरी, 1-2-4 शेरड. त्याच्या माग आम्ही बारकं पळायचो. काय आहे ह्याच्या माग ती, त्याच्या माग ती बारकी बारकी भावंड आणायचो उडी आम्ही. ह्या शिर्डीला वाईट धरायची, त्या शिर्डीत तू काढायचं वाईट. लय मजाचाच काळ होता ती. आता काळ देऊ राहिलाय का? आता काय नाही राहिले, काय नाही. लय अवघड आहे. ते मजाचा दिवस येणार पण नाहीत आता. आता ना मजाचा दिवस येणार पण नाहीत. लय मजा. आता काय कोण कोणा बोलतोय, मोबाईल झाला, हॅलो किंवाच बसतोय बोलत. दुसऱ्याला बोलणं राहिलं. हा जाऊ का आता? बकरी गेली बाई पळत. आमची म्हातारी सांगायची, आम्ही लहान होतो त्या टायमाला ती रोजगारी कामं राहायची. काय रोजगारी म्हणजे अशी मोठाले तळी करायची. आता बघा कुठली तळी सांगायची, अशी तळी शेअर करायचं. शेअर देऊपर्यंत तर आहेच करायची. असं काम चालू.
काम चालू. त्यानंतर आमच्या राख म्हणून गाव आहे. आमचं मूळ गाव तर राखच आहे. तिथं आमची मावळं दिली कारंजाला. तर त्यांच्या रस्त्यात तिथं काम करायचं. चौदरवाडीला होती म्हातारी. कामाला ते काय का म्हणायची म्हातारी मिळू मिळायचं कसलं तरी हलकं गहू मिळायचं. म्हातारी म्हणायची आम्ही दळायचो मिलूच्या बाबतीत आम्हाला सुद्धा घातले ते म्हातारी. बारीक बारीक आम्ही भाजी आणायची म्हातारी. कुंदरूची भाजी चांगल्या भाज्या पण पिकायच्या मध्ये कुंदरूची आणायच्या आणि एक भाकर आपली द्यायची. जायची म्हातारी कामाला. म्हातारीच्या आठ वाक्य राहायचं ना असा खड्डा पडला होता. ती काय मेली उचलून राखाचं काम त्या तळ्याच्या राखाच्या तळ्याच्या राखाचं सरकारी काम होतं का? सरकारी काम. रोजगार हमी. रोजगार हमी. तिथं बोराटीत गुंतून बसलो. बारीक होतो ना बोराट्या मोठ्या राहायच्या. बोराटीत म्हातारी म्हणायची कोणता राहायचा ते कोणताच गुंतला म्हातारीच्या मागा. म्हातारीला माहितीच नाही. ते आमचे मावलं का कोण होते तिने बघितलं एक पोर गेले ते बुरीत गुंतला. बुरीत गुंतल्यावर वाटतं या मग त्या मावळणीने काढलं आमच्या कारंजाला. एक आमची मावळण दिली. काय सांगायचं लय बाबा अवघड असं राहायचं. त्या टायमाला काय झालं गणगोत नाही भारी. लोक पण भारी असते. भारी म्हणजे जुने लोक आमच्या वडिलाचं गणगोत म्हातारीचं गणगोत तेव्हा गणगोतच लय भारी. तशी आता माणसं नाही. गरिबी होती पण मानायची माणसं लई. आमच्या म्हाताऱ्याचा भाग माशावर काय बोलतात अजून पण धनगर समाजाचा म्हणजे आमच्या गणगोतात आमच्या धनगर समजायला माहिती भाग मामा काय तरी नाव काय मोठं. भाग मामाशिवाय तर कुठलीच माणसं म्हणणार नाही. कुठलं आमचं सोयर जाहीर पाहुणं भाग मामा. कारण इमानदारी वागणं इमानदारी आणि गणगोत लय मोठं. एवढं आमचं म्हातारं गरीब होतं ना कोकणात राहिलं होतं. मागणं तर कोकणात या एका झाडाला पाणी घालायचं तर तिथं माणसं आमची म्हणजे गणगोत गाठी बिठी गेलाय सोयर दायर म्हणजे त्या आठवतंय मला तेव्हा मी तुम्हाला सर्व सांगतो या. कारण ती जी मजा होती ना ती मजा आता मला वाटतं नाही येणार नाही आता मजा. कारण ती काळ लय जगळा होता. आणि त्याच्या मला गाण्याच्या वाड्यावर गेला हाक महाराजी ये बाबा. आम्ही पण बारीक बारीक होतो तरी आमचे पाहुणं रावळ आम्हाला कोणीच विचारलं नाही. आताच्या काळात नाही गॅरंटी वाटत म्हणजे भेटल आणि एवढी जवळ घेतलं म्हणून आता नाही वाटत. आता जवळजवळ म्हणजे 20 वर्षाचा काळ आहे बघा. हे तुम्हाला या गोष्टी सांगतो 20, 25, 30 वर्षाचा काळ धरून चालाय. एवढा फरक होत आहे बदल होत आलाय. माणूसच माणसाला म्हणजे कटाळायला लागला इसरायला लागला. गणगोतच आहे तेच गणगोत आहे तेच आत्ता पण चालू आहे. जमन आसमानचा फरक झाला. ते भेटणार नाही आता. मला इतके म्हणजे वाईट वाटते कारण आम्ही एवढं लहानपणी बघितलंय पाहिलंय ऐकलंय आणि ते सांगायची आमची म्हातारा पण सांगायचं. गरिबी होती पण तरी कुणाची घोडी कुणाचा भात खाल्ला कोणाचा काय खाल्ला गावात गेलं की लगेच सोडून द्यायचं. ओळखच नाही होती त्याची काय होती ओळख. कोकणात अख्या म्हणायची भागा धनगर. जुना माणूस होता ना तो. काय होता जुना. पहिली कातारे चालायची बकऱ्याची 30, 25 गडी राहायचं कातारणीला. आमचं मात्र कात्रा लय भारी होतं. कात्रा एक नंबर तो ग भाऊ भारी होत. राघो भाऊ आमच्या आजीला 2च मुलगं होतं. ते पण नवसाचं होतं. 7 जणी बहिणी आणि मग शेवटला देवाला नवस करून ते माझा वडिलांना चुलता झाला. त्यांची नावं ठेवली राघव आणि बागू. 7 जणी बहिणी. 7 जणी आम्हाला मावळून होत्या आणि हे 2 लाडक लय लाडक. त्या मावळूनी काय करायचे त्यांच्या बहिणी नेहरू बंडी आणायच्या. त्या आता बंड्या नाही तर बघा आता या निगड्या काय असत्या त्या नेहरू बारीक आणायच्या राहायच्या. इकडून सागळ्या टाकायच्या
दोऱ्याचं ते म्हणजे टेलर पण भारी होतं. 7 जण आहे 7 भांडिया. हे लाडकं बारकं भाऊ एवढा मोठाल्या त्या ह्यांच्या बहिणी मुख घ्यायच्या कोणी तर उचलून घ्यायचं ते आमचं म्हातारं सांगायचं आम्हाला. लय मजा आमची खायची. पाहुण्या जर आल्या ना मेहुणं बहिणी आणि पुन्हा ही पाहुणं रावलं दुसरं पण लय कोणाची. म्हाताऱ्याला म्हणायची मानाला आताची मुलगा झालं तू कटाळ होतं म्हातारा. आता काय असं आतली की जी मी होती तिला आता कोण आहे वैतागलं होतं म्हातारं. मग देवाला नवस केला हे 2 झाला राघो बाबू. त्यांनी पण म्हातारीच्या मागे चांगलं राष्ट्र टाकलं. आता कसं चालतंय काय सांगता येणार. त्यांच्या काळात तर त्यांनी लय भारी सुंदर हाकलं. त्यांचं पण गण गोतात सोयऱ्यात चांगला मान होता राघो बाबूचा. आणि चांगलं म्हणजे मानित होते त्यांना सोयरे जाहीर. नाव पण त्यांचं तसं होतं राघो बाबू. चांगली माणसं होती. आता आमच्या मागं कसं चालतंय काय सांगता येणार. आतापर्यंत चाललं आपलं त्यांच्या नावाखाली. इथून पुढचं नाही सांगता येतं परमेश्वरा. कारण आम्ही इथं करू आता. हा गेली माझी बकरी.